आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार। गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेमध्ये बदल करता येईल का, यासाठी देखील प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र। 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी। डोंबिवली ते ठाणे पट्ट्यामध्ये धोकादायक प्रवास सुरूच। मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम। रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचंही दुर्लक्ष। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यामध्ये धडक मोर्चा। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक। अविनाश जाधव यांच्याकडून रेल्वेला निवेदन। कालचे बळी बुलेट ट्रेनचे बळी। मुंबईला गुजरात करण्याचं मोदी शहांचं स्वप्न। बुलेट ट्रेन ही गुजरातची सोय। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर एसी लोकल वाढवल्यानं साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याचा प्रवाशांना फटका। सगळं बजेट बुलेट ट्रेनसाठी वळवल्याचाही आरोप। मेट्रोत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत द्या। युवासेनेची MMRDA कडे मागणी। रेल्वे ST बस प्रमाणेच विद्यार्थ्यांना मेट्रोमध्ये देखील 50% सवलत देण्याची मागणी करण्यात आली। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारकडून SIT। सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल। धर्मादाय आयुक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार। टोरेस घोटाळ्यातल्या जप्त मालमत्तेची विक्री होणार। 142 कोटींच्या टोरेस घोटाळ्यातील मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखा विक्री करणार। आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टाकडे केलेल्या अर्जावर कोर्टाची परवानगी। मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार। आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय। तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधी यांचा सवाल। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 3% शुल्क वाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। मद्यावरील शुल्क वाढवल्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींचा महसूल वाढणार। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त। आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीनं दिलेल्या जबाबानंतर कारवाई। 11वी प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीवेळी देखील कायम। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त। मुडा घोटाळ्याप्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई। तब्बल 92 मालमत्तांवर टाच।